कलसेकरास लिहिलेले पत्र अध्याय 2 मराठी. कलसेकरास लिहिलेले पत्र अध्याय 2. कलसेकरास लिहिलेले पत्र अध्याय 2. तुम्हासाठी, लावदिक्यातल्या लोकांसाठी व ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही त्या सर्वांसाठी मला केवढा प्रयास पडत आहे हे तुम्ही समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. तो प्रयास यासाठी की त्यांच्या मनास समाधान व्हावे, प्रेमाने त्यांनी एकमेकाशी बांधले जावे, ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी व परमेश्वराचे गुज म्हणजे ख्रिस्त याचे ज्ञान त्यास समजून यावे. त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व गुप्तनिधी आहेत. ख्रिस्ताशी संयुक्त होणे, ख्रिस्ताशी संयुक्त होणे. लाघवी भाषेने कोणी तुम्हास भुलवू नये म्हणून हे सांगतो, कारण जरी मी देहाने दूर आहे तरी आत्म्याने तुम्हाजवळ आहे आणि तुमची सुव्यवस्था व ख्रिस्तावरील तुमच्या विश्वासाचा स्थिरपणा पाहत असून आनंद करीत आहे. तर ख्रिस्त येशू जो प्रभू याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्यामध्ये चाला. त्यामध्ये मुळावलेले, रचले गेलेले, तुम्हास शिकविल्याप्रमाणे विश्वासात बळावत जाणारे आणि फार परमेश्वर उपकार स्मरण करणारे असे व्हा. खोट्या शिक्षणाविरुद्ध इशारा, खोट्या शिक्षणाविरुद्ध इशारा. ख्रिस्ताप्रमाणे नव्हे तर मनुष्यांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले ज्ञान व पोकळ भूलथाप यांनी तुम्हास कोणी हिरावून घेऊन जाऊ नये म्हणून जपा. कारण ख्रिस्ताच्या ठाईच परमेश्वरपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते आणि जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक त्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. त्याप्रमाणे तुम्ही देह स्वभावरूप शरीर काढून टाकल्याने जी ख्रिस्ताची सुंता म्हणजे हातांनी न केलेली सुंता ती झाली आहे. तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याचबरोबर पुरले गेला आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठवले त्या परमेश्वराच्या कृतीवर विश्वासाच्या द्वारे त्याचबरोबर उठविलेही गेला. जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देह स्वभावाच्या बेसुंतीपणाने मेलेले होता त्या तुम्हास त्याने त्याचबरोबर जिवंत केले. त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. आपल्या विरुद्ध असलेला जो विधीचा दस्तऐवज आपल्याला प्रतिकूल होता तो त्याने खोडला व वधस्तंभाला खिळून रद्द केला. त्याने सत्ताधीश व अधिकाऱ्यास नाडून त्याच विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघड प्रदर्शन केले. तर मग खाण्याविषयी किंवा पिण्याविषयी तसेच सण, अमावस्या आणि शब्बात ह्याविषयी कोणी तुमचा न्यायनिवाडा करू नये. ह्या बाबी भावी गोष्टीचे प्रतिबिंब आहेत. शरीर तर ख्रिस्ताचे आहे. आपण ज्या गोष्टी पाहिल्या आहेत त्यावर टेकून जो देहबुद्धीने व्यर्थ फुकतो असा कोणी नम्रता व स्वर्गदूतांची सेवा यांच्या योगाने तुम्ही आपल्या बक्षिसास मुकाल असे तुम्हास न फसवो. तो मस्तकाला धरून राहत नाही. त्या मस्तकापासून सर्व शरीराला संधी व बंधने यांच्या योगे पुरवठा होऊन व ते दृढ जडले जाऊन त्याची परमेश्वरीय वृद्धी होते. तुम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणास ख्रिस्ताबरोबर मेला आहात. तर जगाला जिवंत असल्यासारखे विधी का मानता? उपभोगाने नष्ट होणाऱ्या वस्तू हाती धरू नको, चाखू नको, स्पर्श करू नको असे जे मनुष्याच्या अज्ञानाचे व शिक्षणाचे विधी आहेत ते का मानता? याला स्वेच्छासेवा, दीनभाव व देहदंडन यावरून ज्ञानाने नाव आहे खरे, तरी देह स्वभावाच्या तृप्तीला प्रतिबंध करण्यासाठी त्यांची योग्यता नाही.